प्रिय मित्रांनो, बायबलचं यूट्यूब तुम्हाला दर 2 दिवसांनी तुमच्या मोबाईलवरती येईल. तेव्हा बायबल घ्या आणि हातात वही व पेन घ्या आणि त्यामध्ये जे संदर्भ असतील ते तुम्ही वाचा, त्याचा अभ्यास करा आणि अगदी सावकाशपणे ते वाचत जा. जर तुम्हाला एका ठिकाणी पॉज घ्यायचा असेल तर पॉज घ्या. एखादं वाक्य लिहायचं असेल तर लिहून घ्या. एखादा मुद्दा अगदी त्याच्याखाली रेषा ओढायची असेल तरी घ्या. परंतु हा यूट्यूब तुमच्याकडे सतत राहणार आहे, त्यामुळे घाबरू नका. परत त्याचा अभ्यास करायला लागला तरी हरकत नाही, परंतु तुमच्याबरोबर हा अभ्यास राहणार आहे, म्हणून कृपया त्याची काळजी घ्यावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या योहान लिखित शुभवर्तमानावर चर्चा करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज योहान लिखित शुभवर्तमानावर आपण विचार करीत असताना की योहानाच्या शुभवर्तमानाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि हे शुभवर्तमान इतर 3 शुभवर्तमानापेक्षा कसं वेगळं आहे. कारण योहानाचं शुभवर्तमान इतकं खोल आहे की जितकं आपण खोलावं तितकी अधिकाधिक रत्ने आपल्याला त्यामध्ये सापडतात. आणि म्हणून हे पहिल्या 3 सामान्य अशा शुभवर्तमानापेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. कारण ह्या ठिकाणी केवळ घटना म्हणून सांगितलेलं नाहीत, तर येशूचं अध्यात्म काय आहे आणि नक्की येशू कोण आहे हे योहानने खोलात जाऊन स्पष्ट केलेलं आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर योहानचं शुभवर्तमानाला अध्यात्माचं शुभवर्तमान म्हणतात. कारण योहान सुरुवातीला कदाचित एखादी घटना देईल, परंतु संपूर्ण त्या अध्यायामध्ये तो त्याचं स्पष्टीकरण करतो. आणि अशा अनेक अध्यायामध्ये आपल्याला हे दिसून येईल की येशू ख्रिस्त हा कोण आहे हे तो स्वतः प्रकट करतो. उदाहरणार्थ अध्याय 4 मध्ये जर आपण पाहिलं तर शोमरोनी स्त्रीचा आपल्याला दाखला दिला आहे की येशू एका शोमरोनी स्त्रीला याकोबाच्या विहिरीवर भेटतो. परंतु त्यानंतर येशू जणू आपल्याला सांगत आहे की जो येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणामध्ये उपळत्या झऱ्याच्या नद्या वाहतील. म्हणजे येशू कोण आहे आणि येशूवरील श्रद्धेनुसार काय घडू शकतं हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणून शोमरोनी स्त्रीने विश्वास ठेवलाच, परंतु ती धावत गेली आणि गावातल्या लोकांना सांगितलं आणि सगळ्या गावातल्या लोकांना तिने येशूकडे आणलं. आणि नंतर त्यांच्या आज्ञेनुसार येशू त्या गावामध्ये 2 दिवस राहिला आणि त्या सगळ्यांनी विश्वास ठेवला. हो माझ्या प्रिय बंधूंनो, योहानच्या शुभवर्तमानाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते त्याने अगदी सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे. अगदी पहिल्याच अध्यायामध्ये तो आपल्याला सांगतो आहे की येशू हा देव आहे. म्हणून पहिल्या ओळीमध्ये तो म्हणतो आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देव होता आणि शब्द देवासह होता. ह्यानुसार येशूचं मूळ कुठे आहे हे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अध्याय 20 मध्ये 20-30 मध्ये जर आपण पाहिलं तर तो ह्या लेखनाचा किंवा त्याच्या शुभवर्तमानाचं उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट करतो. मग त्या ठिकाणी तो सांगतो आहे की मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अशासाठी
की सर्वांनी येशूवर विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासाद्वारे त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, हा ह्या मागचा हेतू आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणजे योहान नक्की आपल्या मनातील जो हेतू आहे तो अगदी स्पष्ट करतो वाचकासमोर. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, जसं आपण पाहिलं की इतर 3 लेखक, जसा मत्तई यहुदी लोकांसाठी लिहितो, जसा मार्क हा रोमन लोकांसाठी लिहितो, किंवा लूक हा ग्रीक लोकांसाठी लिहितो, तसं प्रामुख्याने योहानच्या समोर कोणताही प्रेक्षक जणू काही हजर नाही आहे. कारण तो सगळ्यांसाठी लिहितो आणि त्याचं शुभवर्तमान अगदी शेवटी आलेलं आहे. म्हणजे इसवी सन 90 ते 98 ह्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी ख्रिस्त सभा चालू होती. लोकांना ही 3 शुभवर्तनाविषयी वाचनं दिली जात होती आणि लोकांनी येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं. लोकांचा विश्वास जणू काय जडला होता आणि त्याद्वारे लोक येशूकडे येत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये योहानला वाटलं आपण काहीतरी असं वेगळं लिहावं आणि लोकांना सांगावं की येशू ख्रिस्त केवळ आता यहुदी लोकांसाठी मर्यादित राहिला नाही, तर सर्व लोकांकडून येशूला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व प्रकारचे लोक येशूकडे येऊन बरे होत आहेत किंवा त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये सहभागी होत आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या काही घटनांद्वारे तो आपल्या सगळ्यांना येशूचं जणू काही अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषतः आपण अध्याय 6 मध्ये गेलो तर सुरुवातीला एक छोटीशी घटना तो सांगतो की येशू 5,000 लोकांना जेवण देतो. आता ह्यानुसार तो संपूर्ण अध्याय त्यावरील विवेचन आपल्याला देतो आहे. आणि त्यातून तो आपल्याला काय सांगतो आहे की मीच खरं अन्न आहे, माझं शरीर हे अन्न आहे, माझं रक्त हे खरं पेय आहे. आणि जो माझं अन्न किंवा माझं शरीर खातो तो सर्व काळ जगेल, तो मरणार नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या अध्यायामध्ये जणू काय आपल्याला एक वेगळंच काहीतरी शिक्षण दिलेलं आहे. आणि संपूर्ण अध्यायामध्ये तो ह्या भाकरी, मी जीवनाची भाकर आहे असं जणू काही तो सांगतो आहे. आणि म्हणून आज सुद्धा प्रत्येक मनुष्य जेव्हा देवळात जातो तेव्हा त्याला वाटतं आपण कम्युनियन घ्यावं, कारण आपण जीवनाची भाकर घेत आहोत. आणि जीवनाची भाकर आपल्याला ह्या जीवनातील प्रवासाला खूप उपयुक्त आहे. आध्यात्मिक जीवनाला आपल्याला सपोर्ट मिळतो. आणि म्हणून आज माझ्या प्रिय बंधूंनो, येशूवर जे विश्वास ठेवतात ते हे केवळ त्या 5,000 लोकांना जेवण दिलं आहे तिथपुरता मर्यादित राहत नाही, की मला सुद्धा ते आध्यात्मिक भोजन पाहिजे. आणि त्या आध्यात्मिक भोजनाद्वारे मला देखील स्वर्गाच्या वाटेवरती चालायचं आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, ज्या वेळेला आपण पुढे जरी पाहिलं तरी देखील आपल्याला उदाहरणार्थ अध्याय 10 मध्ये किंवा अध्याय 9 मध्ये, अध्याय 9 मध्ये तो एका जन्मदात्याला डोळे देतो ही एक घटना सांगितलेली आहे. आणि त्यानंतर तो आपल्याला खरोखर विवेचन करतो की ह्या आंधळ्यांना जणू काय येशू ख्रिस्त डोळे देतो आणि जो जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला दृष्टी प्राप्त होते. आणि केवळ शारीरिक दृष्टीच नाही तर आंतरिक दृष्टी, म्हणून तो जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. आणि माझ्या प्रिय बंधूंना, आज आपल्याकडे हे जवळून आपण पाहतो की माणसाला स्वतःच्या जीवनात काय आहे ते अगोदर कळल्याशिवाय बाहेर काय आहे ते कळू शकणार नाही. आता त्याचबरोबर आपल्याला अध्याय 10 मध्ये त्याने तो सांगतो आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे.
आणि नंतर मेंढपाळावरून तो आपल्याला संपूर्ण विवेचन देताना सांगतो आहे की परमेश्वर आपली एवढी काळजी घेतो, परमेश्वर आपल्याला चांगल्या हिरव्या कुरणात नेतो, तो आपल्याला नद्यामधील गोड पाणी पाजतो आणि आपली काळजी घेतो. हरवलेल्या मेंढराला तो व्यंगेत घेतो, त्याला तो प्रेम देतो, तो त्याला टाकून देत नाही किंवा त्याला वाईट बोलत नाही, तर तो त्याला व्यंगेत धरून आनंद व्यक्त करतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनी अनेक असे अध्याय आहेत. ह्या अध्यायामध्ये उदाहरणार्थ अध्याय 15 सुद्धा आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त एक चिन्ह घेतो आणि तो सांगतो आहे की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. म्हणजे हे रूपक वापरून तो आपल्या सगळ्यांना जणू काही दाखवतो आहे की जसं फाटा हा द्राक्षवेलात राहिल्याशिवाय त्याला स्वतःचं जीवन नाही, तसं आपण ख्रिस्तामध्ये राहिल्याशिवाय, पवित्र आत्म्यामध्ये राहिल्याशिवाय, परमपित्यामध्ये राहिल्याशिवाय आपल्याला देखील जीवन मिळू शकत नाही. आणि त्याचं स्पष्टीकरण अधिक स्पष्टपणे तिथे केलेलं आहे. अध्याय 11 मध्ये सुद्धा आपण पाहत असतो की येशू ख्रिस्त लाजरसला बरे करतो. लाजरसला बरे केल्यानंतर तो तिथे थांबत नाही, तो सांगतो आहे की मीच जीवन आणि पुनरुत्थान आहे. म्हणजे पुनरुत्थानाविषयी जी शिकवण आहे तो ती तिथे स्पष्ट करतो आणि तो सांगतो आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी सुद्धा पुन्हा उठेल आणि जगेल. आणि हे तो का सांगतो आहे? विशेषतः ज्या वेळेला मार्थाला त्याने प्रश्न विचारला की मी जे सांगतोय त्यावर तुझा विश्वास आहे का, आणि मार्था सांगते हो, खरोखर देवाचा जो ख्रिस्त तारणारा येणार होता तो तूच आहेस. म्हणजे ती विश्वास ठेवते, तरी देखील तिचा विश्वास पूर्ण आहे की नाही हे आपल्याला कळत नाही, कारण नंतर तिने तिच्या भावाचा हा चमत्कार पाहिला. कारण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी लाजरसला हाक मारतो आणि 4 दिवसापूर्वी मेलेला हा माणूस जिवंतपणे बाहेर येतो आणि शेकडो लोक तिकडे जमा झालेले असतात. ते पाहतात की काय हा मोठा चमत्कार आहे. म्हणजे ह्या घटनाद्वारे योहान आपल्या सगळ्यांचं लक्ष येशूकडे वेधत आहे की त्याचं एवढं सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये एवढं देवपण आहे, त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे की तो आपल्याला मरणातून, एखाद्या दुःख संकटातून, कोणत्याही प्रसंगातून तो मुक्त करू शकतो. अगदी मरणावर देखील त्याची सत्ता आहे हे तो आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या शुभवर्तमानाकडे आपण पाहता नुसतं वरवरून वाचून चालणार नाही, तर तिथे येशू ख्रिस्त आपल्याला काय खोलात देऊन काय सांगतो आहे. म्हणून जीवनावर देखील आपण नुसतं वरवरून विचार करून चालणार नाही, तर आपल्या जीवनाचं सुद्धा एक रहस्य आहे की मी जे आज करतो आहे तो ते का करतो आहे, त्यामुळे माझं व्यक्तिमत्व कशा प्रकारे बाहेर पडतं आहे, आणि मला जर येशू ख्रिस्ताप्रमाणे व्हायचं असेल तर मी कोणत्या अर्थाने आणि कोणत्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे हे आपल्याला जणू काय योहान दाखवत आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, योहानचे जे प्रेक्षक आहेत किंवा योहानचे जे श्रोते आहेत हे वेगळे आहे. म्हणून मोठमोठ्या धर्मपंडितांनी ह्या योहानच्या शुभवर्तमानावरती अभ्यास केलेला आहे आणि मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा विद्यापीठामध्ये योहानचं शुभवर्तमान शिकवलं जातं की एखाद्या घटनेतून आपल्याला पारमार्थिक अर्थ कसा काढायचा आहे. अगदी द्राक्षवेल, साधी सोपी गोष्ट, पण त्यातून येशू ख्रिस्त काय दाखवत आहे की तुम्ही परमेश्वरामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला जीवन नाही. म्हणजे किती महान अर्थ किंवा आध्यात्मिक अर्थ ह्यामध्ये भरलेला आहे. आणि विशेष करून मेंढपाळ आणि मेंढरं ह्यांचं परस्पर नातं कसं असावं हे देखील तो त्या ठिकाणी व्यक्त करीत आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, विशेषतः जर आपण पाहिलं तर
योहानाला दोन प्रकारची जगं दिसतात. एक देवाचं पारमार्थिक जग आणि दुसरं ऐहिक जग. एक अंधाराचं जग, एक प्रकाशाचं जग. मग जे कोणी प्रकाशात आहे ते कधीही अंधारात चालणार नाही, कारण येशू स्वतः प्रकाश आहे. म्हणजे तुम्ही येशूचं अनुकरण केलं तर तुम्हाला प्रकाश प्राप्त होईल आणि तुम्ही आयुष्यात कधीही अंधारात चालणार नाही आणि तुमचं तारण अगदी 100% स्पष्ट आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज ज्या वेळेला आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त योहानच्या शुभवर्तमानात काही गोष्टी सांगत आहे, त्यावेळेला देखील आपण लक्षात घ्यावं. अगदी पहिल्याच अध्यायात बघा ना, की पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा योहान पाहतो येशूला आणि सांगतो की पहा हा देवाचं कोकरू. आता येशू किती महान देवाचा पुत्र आणि त्याला केवळ देवाचं कोकरू म्हटलेलं आहे. म्हणजे तो ह्या जगामध्ये स्वतःचं बलिदान करण्यासाठी आलेला आहे आणि सगळ्या पापांच्या लोकांच्या पापांची खंडणी तो भरणार आहे. आणि पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या परिच्छेदामध्ये आपल्याला हीच घटना अधिक स्पष्ट केलेली आहे की येशू ख्रिस्त हा लोकांच्या पापासाठी किंवा खंडणीसाठी कसं आपलं जीवन जगत आहे. म्हणून तो योहानच्या शिष्याला सांगतो, तुम्ही या आणि पहा. आणि ते जाऊन पाहतात येशू कुठे झाडाखाली झोपतो. येशू काय फळं फुलं काय असेल ते खातो. येशू काय एखादं काहीतरी आपल्या अंगावर कपडा असेल तेवढंच. त्याच्याकडे मोठमोठे अगदी ऐषारामी अशा गोष्टी नाही आहे. म्हणजे तो इतका गरीबपणे जगतो आहे आणि त्याने आपल्याजून काही स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे की त्याला ह्या ऐहिक गोष्टीची अजिबात गरज वाटत नाही आणि तो त्याला महत्त्व देत नाही. कारण जो ऐहिक गोष्टीला महत्त्व देतो तो पारमार्थिक गोष्टीसाठी मागे पुढे करतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण योहानच्या शुभवर्तमानाकडे पाहत असताना त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की हे शुभवर्तमान हे प्रीतीचं शुभवर्तमान आहे. कारण येशू ख्रिस्त सांगतो आहे आपल्या शिष्यांना, पिता माझ्यावर प्रीती करतो तशी मी तुम्हावर प्रीती करतो. आणि नंतर तो सांगतो आहे की जसं मी तुम्हावर प्रीती केलेली आहे तसे तुम्हीही एकमेकावर प्रीती करा. तुम्ही अध्याय 14 आणि 15 हे दोन्ही अध्याय जर एकत्रपणे वाचले आणि पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त हे का सांगत आहे हे आपल्याला कळेल. किंवा प्रीती हे सगळ्यात सुंदर आहे. संत पौल आपल्याला सांगतो आहे करंथीकरात पहिल्या पुस्तकामध्ये अध्याय 13 मध्ये प्रीती काय आहे. तसं येशूमध्ये केवळ प्रीती आहे. म्हणून योहान अनेक वेळा सांगतो आहे की ज्या शिष्यावर येशूची प्रीती आहे किंवा जो शिष्य येशूवर प्रीती करतो, म्हणजे प्रीती हा शब्द योहानच्या शुभवर्तमानामध्ये अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतो अशासाठी की माणसाने प्रीती केली पाहिजे. कारण आज जगामध्ये हेवेदावे आहेत. जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी मोठा आहे किंवा प्रत्येक मनुष्य सूडबुद्धीने दुसरीकडे पाहतो, क्षमा करायला तयार नसतो. आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य हा प्रीतीने भरत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर राहू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त अंधाराचं उदाहरण देतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अंधाराचं जग हे सांगताना येशू ख्रिस्त 8व्या अध्यायामध्ये किंवा योहान 8व्या अध्यायामध्ये व्यभिचारी स्त्रीचं उदाहरण देतो. आता व्यभिचारी स्त्रीने पाप केलेलं असतं, लोकांनी तिला पकडलेलं असतं, येशूकडे आणलेलं असतं आणि येशूला विचारतात की असा असा मोशेचा नियम आहे तर आम्ही हिला दगडाने ठार करावं का. येशू तिच्यावर प्रीती करतो
आणि येशू सांगतो की तुमच्यापैकी कोणीही पाप केलं नाही त्याने तिला पहिला दगड मारावा. मग सगळ्यांनी आपल्या हातातले दगड खाली टाकले, शर्मेने मान खाली घातली आणि परत गेले. म्हणजे प्रीती किती पॉवरफुल आहे. अशा ह्या प्रीतीने जर आपण जीवन जगलो तर नक्कीच जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर रात्रंदिवस दिसेल. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला सैतानी प्रवृत्तीने एवढं ग्रासलेलं असतं की अनेकदा आपण एकमेकावर प्रीती करायला मागे पुढे करतो. गोरगरिबांना जेवण खावण देणं किंवा जे आजारी आहे, जे तुरुंगात आहे, त्यांची अजिबात काळजी न घेणं, हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या जणू काही जीवनामध्ये एवढं गुंग झालेलं असतो की परका मनुष्य आपल्याला कोण दिसत नाही आणि आपण त्या बाबतीत काही चौकशी करत नाही. अनेकदा आपण घरामध्ये सुद्धा पाहतो की पती पत्नी देखील एकमेकावरती प्रेम करत नाही. ह्याला कारण की स्वार्थ आड येतो, अहमपणा आड येतो. मीच का करावं, माझ्यासाठी काही केल्याशिवाय, तिने माझ्यावर प्रेम केल्याशिवाय मी तिच्यावर प्रेम करणार नाही. ही प्रवृत्ती अगदी पती पत्नीमध्ये सुद्धा असते. म्हणून ह्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्त सांगत आहे की बिनशर्त प्रेम करणं, कोणत्याही प्रकारच्या अटी न दाखवता अगदी निस्वार्थपणे प्रेम करणं, हीच प्रभू येशू ख्रिस्ताची अपेक्षा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधनो, आजच्या ह्या योहानच्या शुभवृत्तामध्ये आपण पाहतो आहोत की हे तिसरं त्याचं वैशिष्ट्य की हे संस्काराचं शुभवर्तमान आहे. म्हणजे जे आपले 7 संस्कार आहेत, ते 7 संस्कार सुद्धा ह्या पुस्तकातून कसे ख्रिस्त सभेने घेतलेले आहेत. विशेष करून ज्या वेळेला तो निकोदेमसला चर्चा करतो किंवा त्यानंतर माझ्या प्रिय बंधूंनो, येशू ख्रिस्त अगदी 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो की येशू नवीन 3:5 मध्ये आपण पाहतो की येशू सांगत आहे की मी जसं आहे तसं तुम्ही होण्यासाठी किंवा तुम्हामध्ये तुम्ही नव्याने जन्माला आल्याशिवाय तुम्हाला परमेश्वरामध्ये स्थान नाही. म्हणजे एखादा मनुष्य परमेश्वरामध्ये येण्यासाठी किंवा त्याने बाप्तिस्मा घ्यावा आणि ह्यासाठी त्याने परमेश्वराचं जीवन जणू काही प्यावं आणि ते अमृत त्याने स्वीकारल्याशिवाय तो परमेश्वरामध्ये एकरूप होऊ शकत नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ह्याच्याकडे विचार करत असताना हेच लक्षात येईल की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्या बाप्तिस्म्या संस्काराविषयी काय सांगतो आहे. त्याबरोबरच अध्याय 6 मध्ये तो आपल्याला ख्रिस्त शरीर संस्काराविषयी सांगत आहे की माझं शरीर हेच खरं अन्न आहे किंवा माझं रक्त हेच खरं पेय आहे. आणि त्या अध्यायामध्ये जणू काही तो ह्या संस्काराची प्रस्थापना करतो आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण पाहतो की अध्याय 20 मध्ये 20-23 मध्ये येशू ख्रिस्त सांगतो आहे की ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल ती केली जाईल आणि ज्याची तुम्ही तशीच ठेवा ती तशीच ठेवली जाईल. म्हणजे पाप निवेदन किंवा ज्याला आपण कुंसार म्हणतो त्या संस्काराची जणू काही इथे प्रस्थापना झालेली आहे असं योहान आपल्याला सांगत आहे. त्याचबरोबर माझ्या प्रिय बंधूंनो की येशू ख्रिस्त त्याच्याही एक वाक्य अगोदर म्हणजे 20-22 मध्ये आपल्याला दृढीकरणाची स्थापना झालेली आहे हे तो आपल्याला दाखवतो आहे. आणि आपण त्याचा जरूर अभ्यास करू शकतात आणि त्याद्वारे एकरूप होऊ शकतात. त्यानंतर आपण विशेषतः योहानने आपल्या शुभवर्तमानामध्ये 7 चमत्कार दाखवलेले आहेत. 7 म्हणजे पूर्ण. आणि ह्या
चमत्काराद्वारे तो सांगतो आहे की येशू पूर्णपणे देव आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या परमेश्वराने जणू काय हे संस्कार स्थापन केलेले आहे. आणि त्या ठिकाणी ह्या मध्ये जे रुग्ण संस्कार आहे, तो रुग्ण संस्कार येशू ख्रिस्त ज्या वेळा अध्याय 5 मध्ये ही घटना सांगतो आहे, त्यावेळा तिथे तो प्रस्थापित करीत आहे की तो एखाद्या रुग्णाला जाऊन कसं बरे करतो. तो स्पर्श करतो किंवा तो शब्द बोलतो आणि त्याला वाटतं की त्या व्यक्तीला जीवन प्राप्त व्हावं. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अगदी अध्याय 2 मध्ये सुद्धा आपल्याला लग्नाविषयीची जी माहिती दिलेली आहे की कानागावी लग्न, तर त्या लग्नामध्ये येशू ख्रिस्ताने जीवनात लग्नाविषयी म्हणजे परमेश्वर तिथे हजर आहे. जिथे लग्न होते तिथे येशू ख्रिस्त म्हणजे परमेश्वर हजर आहे आणि परमेश्वर असलंच पाहिजे, नाहीतर त्या दोघांचं ऐक्य घडू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पाहतो की योहानने जसं एखादा गरुड पक्षी उंच आकाशामध्ये झेप घेतो, त्याप्रमाणे त्याने जणू काही येशूच्या जीवनामध्ये खोल झेप घेतलेली आहे. आणि म्हणून योहानच्या शुभवर्तमानाला गरुड पक्षाचं शुभवर्तमान असंही म्हटलेलं आहे. म्हणून त्याप्रमाणे योहान आपल्या सगळ्यांना सांगतो आहे की येशूच्या जीवनाचं रहस्य फार मोठं आहे. तुम्ही देखील त्या गरुड पक्षाप्रमाणे ह्या शुभवर्तमानामध्ये झेप घेतली नाही आणि त्यावर सखोल चिंतन केलं नाही आणि त्यातली खोल रत्ने तुम्हाला सापडली नाहीत, तर तुम्हाला येशू ख्रिस्तावर प्रेम करता येणार नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, अत्यंत चिकित्सक वृत्तीने आपण ह्या शुभवर्तमानाकडे पाहून त्याचा अभ्यास केला पाहिजे. जसं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो की येशू ख्रिस्त हा मानवाचा पुत्र आहे आणि तो केवळ जिवंत आहे, म्हणजे आपल्यासारखा माणूस आहे आणि त्याने माणसाप्रमाणे तो फिरला आहे, बोलला आहे, केलेला आहे. त्या अर्थाने हा मानवाचा पुत्र आहे असंही योहान म्हणतो. परंतु प्रामुख्याने येशू हा देव आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, हा त्याचा जो हेतू आहे. त्याकडे आपण आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि सातत्याने येशूकडे आपण वळलं पाहिजे. धन्यवाद. आपण त्याचा अभ्यास अधिक करूया.